दिव्या होरकट. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सांधेरोपण शस्त्रक्रियेची अत्याधुनिक पद्धत नोवो टेक्निक या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नाशिकच्या वोकार्ड हॉस्पिटल्सचे डॉक्टर जयेश सोनजे सर. जयेश सर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. दशकाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 4000हून अधिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहे आणि याच कारणामुळे त्यांनी सांधेरोपण शस्त्रक्रियेची स्वतःची अशी अत्याधुनिक पद्धत विकसित केली आहे, ज्याला नोवो टेक्निक असं नाव देण्यात आलंय. नोवो टेक्निक ही एक अतिशय परिणामकारक आणि रुग्णांना अनुकूल अशी सांधेरोपण शस्त्रक्रियेची पद्धत आहे असं डॉक्टर जयेश सोनजे आवर्जून सांगतात आणि आज आपल्याला त्याचबद्दल जाणून घ्यायचंय. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, नोवो टेक्निककडे आपण जाऊयात, पण त्याआधी वृद्धांमध्ये आपल्याला खूप गुडघेदुखीचा प्रॉब्लेम बघायला मिळतो. तर तो का होतो, त्याची काय कारणं असतात नेमकी? उतार वयात किंवा वृद्ध काळात गुडघेदुखीचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वेअर अँड टिअर. वेअर अँड टिअर म्हणजे काय, तर एक 50 किंवा 60 वर्षानंतर जेव्हा सांध्यातली खुर्च्या वापरून झिजते त्यावेळेला गुडघेदुखी सुरू होते. एक उदाहरण द्यायचं म्हटलंच तर आपल्या चपलीचा तळवा किंवा गाडीचं टायर कालांतराने झिजतं, बारीक पडतं आणि फाटतं. अगदी त्याच प्रमाणे आपल्या सांध्यात असलेली जी काही खुर्च्या आहे, म्हणजे मांडीचं हाड आणि पायाच्या हाडामध्ये जे काही गाद्या आहेत, आम्ही मेडिकल सायन्समध्ये त्याला कार्टिलेज असं म्हणतो. तर हे कार्टिलेज साधारणतः 1.5 सेंटीमीटर एवढं जाड असतं आणि ते ज्यावेळेला आपली भारतीय लोक मांडीवळून बसणं, इंडियन टॉयलेट वापरणं अशा गोष्टी करतात, त्यावेळेला भारतीय लोकांमध्ये आपल्या सांध्यांमधली किंवा गुडघ्यांमधली खुर्च्या ही जास्त प्रमाणात झिजते आणि त्यामुळे भारतीय लोकांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण हे बाकीच्या देशांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर हा एक नैसर्गिक प्रोसेस आहे. जसे वय वाढत जाते तसे टक्कल पडणे, केस सफेद होणे किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे किंवा मोतीबिंदू होणे, हे जशी नैसर्गिकरित्या होणारे बदल आहेत, अगदी त्याचप्रमाणे आपल्या गुडघ्यातली खुर्च्या ही नैसर्गिकरित्या झिजते. तर हा कुठलाही आजार नाही आहे, तर हा एक वयानुरूप होणारा तुमच्या शरीरातील बदल आहे. त्यामुळे ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो त्यांचं मी बऱ्याचदा अभिनंदन करतो, कारण की ते त्याचं प्रूफ असतं की त्यांनी आपल्या आयुष्यात कष्ट केलेली आहेत. अगदी सर. आणि सर, हे गुडघेदुखीचा त्रास तुम्ही आता सांगितला, मात्र याची काळजी कशी घ्यायची किंवा गुडघेदुखी होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? आता गुडघेदुखी जसं मी सांगितलं की हा एक वर्षानुवर्ष होणारा परिणाम आहे आपल्या शरीरावर, जो वयानुरूप होत जातो. जर तुम्ही तुमच्या म्हणजे लहानपणापासून किंवा तारुण्यातच आपल्या शरीराची काळजी घेतलीत, जसे पौष्टिक अन्न नेहमी घेत राहिलात, व्यायाम केलात आणि आपल्या शरीराचं वजन जर कमी राखू शकलात, तर तुम्हाला गुडघेदुखी होण्याचं प्रमाण फार कमी आहे. पण जर तुमची हाडं ठिसूळ असतील, तुमचं वय जसं वाढत जाईल आणि जर तुमचं वजन जास्त असेल, तर साहजिक आहे की तुमच्या गुडघ्यांवर पडणारा जो काही भार आहे तो जास्त असणार आहे आणि त्यामुळे तुमच्यात अशा लोकांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात दिसून येतं. तर स्त्रियांमध्ये बऱ्याचदा गुडघेदुखी जास्त असते, कारण की त्यांची हाडं लवकर ठिसूळ होतात. आणि एक फार महत्त्वाचं कारण आहे ते. या व्यतिरिक्त जी लोक ॲथलेटिक असतात, म्हणजे फार लहानपणापासून किंवा तारुण्यापासून व्यायाम करतात, आपलं वजन मेंटेन करतात, पौष्टिक पदार्थ किंवा पौष्टिक आहार घेतात, त्या लोकांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण हे खूप कमी आहे. आणि बऱ्याचदा अशी लोक 70-80 वयातही मॅरेथॉनमध्ये पळताना दिसतात. आणि बरेच जी जाड किंवा प्रोटीनिशियस किंवा प्रथिनयुक्त पदार्थ कमी खातात, वजन आपलं मेंटेन नाही करू शकत, अशी लोक 50-60तच गुडघेदुखी घेऊन बसतात. तर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी जर पहिल्यापासून घेतली तर तुम्हाला गुडघेदुखी होण्याचं प्रमाण फार कमी आहे. अगदी सर. प्रमाण कमी आहे आणि आपण काळजीही घेतली आणि गुडघेदुखी नाही झाली, पण समजा गुडघेदुखी झालीच तर यावर काय वेगवेगळे उपचार पद्धती आहेत? गुडघेदुखी झालीच तर याच्यावर अगणित उपचार पद्धती आहेत. आम्ही मेडिकल सायन्समध्ये ह्या गुडघेदुखीला किंवा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात याला 4 स्टेजमध्ये डिवाईड केलं आहे. जशी जशी तुमच्या खुर्चेची झीज वाढत जाते तसतसं आम्ही त्याला स्टेज 1, 2, 3, 4 असं दिलं जातं. तर स्टेज 1 आणि 2 मध्ये तुमची अंशतः ती खुर्च्या झिजते
आणि ज्यावेळेला ती खुर्च्या थोडी दिसते त्यावेळेला तुमच्या गुडघेदुखीला जस्ट सुरुवात झालेली असते, त्यावेळेला तुम्ही बऱ्याच उपचार पद्धती आहेत, म्हणजे वेदनाशामक गोळ्या ज्या आपण पेन किलर्स म्हणतो, मलम, बरीच वेगवेगळ्या प्रकारची औषधं किंवा तेल मिळतात बाजारात. नी कॅप्स तुम्ही वापरू शकतात. गुडघ्याचे व्यायाम केलेत तर बऱ्यापैकी आराम मिळतो. आणि ह्या स्टेजला जर तुम्ही तुमचं वजन थोडंसं जरी कमी करू शकलात, एक 5 किलो जरी वजन कमी केलं ना, तरी तुमची गुडघेदुखी जी 5 वर्षात व्हायला पाहिजे ती 10 वर्षावर ढकलली जाते. तर ह्या काही उपचार पद्धती आहेत, ह्या सुरुवातीच्या स्टेजेसला नक्की काम करतात. पण जेव्हा तुमची स्टेज 3 आणि 4 येते, ज्यावेळेला खुर्च्या ही 100% झिजते आणि मांडीचं हाड हे पायाच्या हाडावर डायरेक्ट घर्षण करायला लागतं, त्यावेळेला तुम्ही बाह्य उपचार पद्धतींनी त्या गुडघेदुखीपासून आराम नाही मिळवू शकत किंवा ती उपचार पद्धती त्याच्यासाठी नाहीच आहे. तर जी झिजलेली खुर्च्या आहे ती नैसर्गिकरित्या किंवा कुठल्याही उपचार पद्धतीने जर आपल्याला वापस आणता येत नसेल, तर आपण त्यावर मेडिकल सायन्सने एक सोल्युशन डेव्हलप केलं आहे किंवा सर्जरी डेव्हलप केली आहे, ज्याला आपण नी रिप्लेसमेंट किंवा सांधे प्रत्यारोपण म्हणतो. तर नैसर्गिक खुर्च्या आपण साफ करतो, त्या जागी मेटल कॅप्स बसवतो, म्हणजे कृत्रिम सांधे. जसं मोतीबिंदू झाला तर लेन्स ही आपली जी त्याची ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता असते ती कमी होते, तर आपण ती लेन्स काढून टाकतो आणि त्याच्या जागी आर्टिफिशियल लेन्स बसवतो. किंवा आधीच्या काळात दात, सोन्याचे दात बसवले जायचे, अगदी तसंच आहे. याच्यात खुर्च्या झिजली तर आपण त्याच्या जागी एक आर्टिफिशियल सांधे किंवा आर्टिफिशियल मेटल कॅप्स आणि त्याच्यामध्ये एक प्लास्टिकची डिश बसवली जाते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गुडघ्याची हालचाल पूर्ववत मिळते आणि गुडघेदुखी तुमची कायमची जाते. अगदी सर, आत्ताच तुम्ही सांगितलं एक सर्जरी तुम्ही इन्व्हेंट केलेली आहे, सांधेरोपण प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. तर ही शस्त्रक्रिया म्हणजे नेमकी काय आहे आणि ती केव्हा करावी? सांधेरोपण शस्त्रक्रिया ही बऱ्याच वर्षांपासून ऑलरेडी चालू आहे, पण ह्या शस्त्रक्रियेला अजून आल्हाददायक, आनंददायक आणि सुखदायक कसं बनवता येईल आणि त्याला प्रत्येक दिवसागणिक किंवा प्रत्येक महिन्यागणिक सुधारणा करून पेशंट फ्रेंडली कशी बनवता येईल, ह्या गोष्टीवर मागच्या 8-9 वर्षापासून काम करतो आहे. आणि ही सर्जरी करून करून बऱ्याच सुधारणा आणि बरीच आल्हाददायक ती सर्जरी बनवण्यात यशस्वी झालो आहे. तर ती सर्जरी आल्हाददायक बनवून मी काय काय त्याच्यात चेंजेस केलेत किंवा काय सुधारणा केल्या आहेत, काही पर्सनलाइज गोष्टी इनोव्हेट केल्या आहेत, ह्या सगळ्यांना मी एक माझी पर्सनलाइज नोव्हो टेक्निक म्हणून नाव दिलं आहे. त्यावर आपण नक्की येऊ. अगदी सर, आत्ताच तुम्ही सांगितलं नोव्हो टेक्निकबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि तोच आजचा आपला विषय आहे, नोव्हो टेक्निक. मात्र डॉक्टर जयेश सोंजे सरांकडनं आपल्याला नोव्हो टेक्निकबद्दल जाणून घ्यायचंच आहे, पण वोकार्ड हॉस्पिटलमध्ये अजूनही मी सांगितल्याप्रमाणे वोकार्ड हॉस्पिटल एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि तिथे बऱ्याच गोष्टी होतात. तर तुम्हाला काहीही त्रास असेल तर सध्या वोकार्ड हॉस्पिटलचे नंबर आमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि वोकार्ड हॉस्पिटलला नक्की संपर्क करा. तुर्तास वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नोव्हो टेक्निकबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, मात्र त्याआधी पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही वोकार्ड हॉस्पिटलचे नंबर्स लिहून घेतले नसतील तर लिहून घ्या. आमच्या स्क्रीनवरती सध्या वोकार्ड हॉस्पिटलचे नंबर चालू आहेत. वोकार्ड हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, अस्थिरोग आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया, मेंदू आणि मणके विकार, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र, बालरोग, पोट आणि यकृत विकार, पचनसंस्थेच्या शस्त्रक्रिया, किडनी विकार, क्रिटिकल केअर असे सर्व विभाग आहेत आणि यावर सर्वांवर ते शस्त्रक्रिया करतात. चला तर मग चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात करूया. सर, तुम्ही ही जी इनोव्हेट केलेली जी नोव्हो टेक्निक आहे ती म्हणजे नेमकी काय आहे आणि कशी ती चालते? नोव्हो टेक्निक म्हणजे एक कंपायलेशन आहे, म्हणजे ऑपरेशन आधी, ऑपरेशनमध्ये आणि ऑपरेशन नंतर पेशंटला सर्जरी यशस्वीरित्या कशी करून द्यायची आणि त्यांना त्याचं समाधान कसं मिळावं, ह्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने केलेला विचार म्हणजेच नोव्हो टेक्निक आहे. तर आधी नोव्हो शब्द हा एक जर्मन शब्द आहे. माझी ट्रेनिंग जर्मनीत झाली आहे जॉईंट रिप्लेसमेंटची, त्यामुळे नोव्हो याचा ॲक्च्युअल अर्थ आहे आधुनिक, नवीन किंवा ॲडव्हान्स. तर मी त्याला नोव्हो टेक्निक असं नाव दिलं. आता मी बऱ्याच गोष्टी ह्या सर्जरीत इन्व्हेंट केल्या आणि त्यांना कंपाईल केलं आणि ह्या सगळ्यांना एक आयडेंटिटी मिळावी या दृष्टीने मग याला एक नोव्हो टेक्निक असं नाव दिलं.
तर नोव्हो टेक्निक मागच्या 10 वर्षापासून 30 सर्जरी करून करून या सर्जरीला पेशंटच्या दृष्टीने सहजरित्या किंवा एक आनंददायक अनुभव कसा मिळावा या सर्जरीतून, त्या दृष्टीने मी बऱ्याच सुधारणा केल्यात. तर ऑपरेशनपूर्वी एक प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पेशंटच्या शरीराचं ॲनालिसिस करणं, त्यांच्या गुडघेदुखीची मर्यादा किती किंवा गुडघेदुखी ही किती सिव्हिअर आहे, काही डिफॉर्मिटी म्हणजे काही वक्राकार झालेत का गुडघे, स्नायूंची कंडिशन कशी आहे, लिगामेंट्स कसे आहेत, पेशंटला ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता किती आहे, आणि पेशंटला लागणाऱ्या ज्या काही वाट्या आपण म्हणतो किंवा इम्प्लांट्स, तर त्यांची साईज कशी असावी आणि कोणत्या टाईपच्या वाट्या त्या पेशंटला सूट करतील, ह्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग. आता हा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित केलेला असेल तर तुमचं ऑपरेशनही परफेक्ट होतं आणि पेशंटला रिझल्टही परफेक्ट मिळतात. आणि ऑपरेशनमध्ये काय काय, तर सर्वात आधी जो काही आपण चिरा देतो किंवा इन्सिजन असतं त्वचेवरचं, ते एक फार छोटं आहे, 10 ते 15 सेंटीमीटर असतं. आता एवढा छोटा चिरा असल्यावर पेशंटला वेदना कमी होतात, वुंड हिलिंग म्हणजे जखम छान लवकर भरते, टाके कमी पडतात. नंतर आतला जो काही स्नायू आहे, म्हणजे मांडीचा स्नायू जो गुडघ्यापर्यंत जातो, त्या स्नायूला कुठली इजा पोहोचत नाही. आपण त्याला कापत नाहीत किंवा एकदम आल्हादरीत्या त्याला साईडला करून सर्जरी केली जाते. त्याच्यामुळे त्या स्नायूबद्दल होणारी जी काही प्रॉब्लेम्स आहेत, फिजिओथेरपी किंवा त्या स्नायूची स्ट्रेंथ कमी होत नाही. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की तसं स्नायूचा जर कापला गेला तर काय होतं वगैरे, तर त्याबद्दलही काही घाबरण्यासारखं नसतं. नंतर सर्जरीला लागणारा वेळ हा पूर्वी खूप वेळ लागायचा, कारण की सर्जरी जेव्हा सुरू झाली तेव्हा 1.5-2 तास लागायचे एका गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी. आज मी तो सर्जरीचा वेळ साधारणतः 25 ते 30 मिनिटावर आणला आहे. आता सर्जरीचा वेळ जर कमी असेल तर तो गुडघा कमी वेळ एक्सपोज असतो, आणि कमी वेळ एक्सपोज असला तर जंतू संक्रमण ज्याला इन्फेक्शन म्हणतो त्याचे चान्सेस आपोआप कमी होतात. आता सर्जरीला जर वेळ कमी लागत असेल तर एकाच वेळेला दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करणंही सहज होतं. जर तुम्ही एकाच गुडघ्याला खूप वेळ घेतलात तर मग दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकत्र करणं अशक्य होतं. त्यामुळे दोन्ही गुडघ्यांचं एकत्र ऑपरेशन करणंही सहज झालं. त्यामुळे ऑपरेशनमध्ये रक्तस्राव फार कॉमन गोष्ट आहे, पण मी जे काही ऑपरेशन करतो गुडघ्याचं, त्याच्यात साधारणतः एका गुडघ्यात 25 ते 30 ml ब्लड लॉस होतो. म्हणजे रक्तस्राव फक्त 25 ते 30 ml, अर्धा कप चहाचा अर्धा कप असतो तेवढं रक्त वाया जातं. आता ह्या गोष्टीमुळे आपल्याला ऑपरेशन नंतर किंवा ऑपरेशन दरम्यान रक्त चढवायची गरज पडत नाही. त्यामुळे तुमची जी काही रिकव्हरी ती एक नैसर्गिकरित्या होते आणि छान होते. बऱ्याचदा तुम्ही बघितले असतील हे पेशंट्स, तर त्यांच्या अंगावर बऱ्याच नळ्या लटकलेल्या असतात, गुडघ्यातून नळ्या लटकलेल्या असतील, मूत्राशयात नळी असते, पाठीत नळी असते. तर मी जे काही ऑपरेशन करतो त्याच्यात पेशंटच्या शरीरावर कुठल्याही नळीचा किंवा कॅथेटरचा वापर करत नाही. त्यामुळे पेशंट पहिल्या दिवसापासून अगदी मोकळ्यापणाने स्वतंत्रपणे चालू शकतात. फारच आनंददायक असतात जेव्हा पेशंट पहिल्या दिवशी ऑपरेशन झाल्यानंतर चालायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल ही फार समाधानकारक असते. पहिल्या दिवसापासून चालायला लागतात, दुसऱ्या दिवशी मी त्यांना पायऱ्या चढवतो आणि साधारणतः पेशंट 2.5 दिवसात डिस्चार्ज घेऊन घरी जातात. तर फक्त अवघ्या 2.5 दिवसात पेशंट्स कुठल्याही आधाराशिवाय, वॉकरशिवाय किंवा काठीशिवाय किंवा पेशंटला नी बेल्ट्स वापरण्याची गरज पडत नाही. तर तुम्ही जो व्हिडिओ बघतायत त्या बाबांविषयी मी सांगेल 2 मिनटं. कुठल्याही आधाराशिवाय जर त्यांना चालता येत आहे आणि वेदनाही काही जाणवत नाहीत, तर हीच पेशंट डिस्चार्ज झाल्यापासून पहिल्या दिवशी घरकाम स्वतः करू लागतात. बऱ्याच पेशंट्सच्या फॅमिली मेंबर्सला हा प्रश्न असतो की सर ऑपरेशन झाल्यावर किती दिवस त्यांची काळजी घ्यावी लागेल. तर मी जनरली हेच उत्तर देतो की पेशंट घरी आल्यानंतर पेशंटची काळजी घेण्याची गरज नाही, उलटं पेशंट एवढा सक्षम असेल की तो तुमची काळजी घेईल. आणि बऱ्याचदा मला हाच फीडबॅक मिळतो की सर तुम्ही म्हटले अगदी तसंच झालं. तर बऱ्याच मावश्या किंवा काकवा ज्या ऑपरेशन करून जातात पहिल्या दिवसापासून घरी स्वयंपाक करायला लागतात. अजून बऱ्याच लोकांच्या मनात ही भीती आहे की ऑपरेशन केल्यानंतर सर फिजिओथेरपी किती महिने करायची. त्याचा फार मोठा कंटाळा असतो आपल्या भारतीय लोकांना. असावा, साहजिक आहे, वय पण भरपूर झालेलं असतं, शारीरिक आणि मानसिक क्षमताही कमी असते. तर ह्या ऑपरेशनमध्ये मी साधारणतः एक 10 दिवस सांगतो की तुम्ही फिजिओथेरपी करा आणि टाके काढल्याच्या दिवसानंतर आपण रिव्ह्यू करू की गरज आहे की नाही. तर सर्जरी व्यवस्थित झालेली असेल तर फिजिओथेरपीची गरज कमी असते
आणि जर तुम्ही योग्य वेळेत शस्त्रक्रिया करून घेतलेली असेल तर तुमचे स्नायू कमजोर पडलेले नसतात आणि मग त्या ऑपरेशननंतर तुम्हाला फिजिओथेरपीची जास्त गरज पडत नाही. बऱ्याच भारतीय लोकांना मांडी घालण्याविषयी फार आकर्षण आहे किंवा अट्रॅक्शन आहे किंवा आपलं ते भारतीय संस्कृतीत मांडीवरून बसणं हे फार म्हणजे मनाजवळची गोष्ट आहे. तर ह्या ऑपरेशन टाळण्यासाठी बऱ्याच लोकांचं हे कारण असतं की सर मांडीवरून बसता येईल का. तर 100% तुम्हाला मांडीवरूनही बसता येतं. एक साधारणतः 2 ते 3 महिन्यात सगळे पेशंट्स माझे मांडीवरून बसतात आणि खूप आनंदी असतात. त्यामुळे ही एक गैरसमज किंवा ही भीती मनातनं काढायला हरकत नाही की तुम्हाला मांडीवरून बसता येत नाही. तर आपली शस्त्रक्रिया जर एकदम व्यवस्थित झालेली असेल, तुमचे सॉफ्ट टिश्यूज, बोन्स आणि इम्प्लांट साईज, त्याची डिझाईन सगळं काही व्यवस्थित असेल तर तुम्ही मांडीवरूनही सहज बसू शकतात. नोव्हो टेक्निकमध्ये कॉम्प्लिकेशन्स रेट ऑलमोस्ट 0च्या जवळ आहे, म्हणजे नगण्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंतू संक्रमण किंवा इन्फेक्शन. आजतागायत केलेल्या सगळ्या सर्जरी माझ्या यशस्वी झाल्यात आणि कुठल्याही पेशंटला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन झालेलं नाही आहे. ह्या नोव्हो टेक्निकमध्ये ऑपरेशन दरम्यान आणि ऑपरेशन नंतर फार कमी औषधांचा वापर केला जातो आणि जी काही औषधं वापरली जातात ती पण खूप महागडी नसतात. त्यामुळे ह्या वृद्ध काळात औषधांची पण भीती असते. तर औषधे खूप माइल्ड असतात आणि कमी असतात आणि आता ह्या सर्व गोष्टींमुळे ऑपरेशनचा खर्चही फार कमी झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं ह्या शस्त्रक्रियेत जे हवं असतं लोकांना ते असतं समाधान. आणि हे समाधान जास्तीत जास्तरित्या कसं देता येईल किंवा ह्या ऑपरेशनचा आनंद पेशंटला उरलेलं पूर्ण आयुष्य कसा मिळत राहील या दृष्टिकोनातून तयार केली गेलेली टेक्निक म्हणजेच नोव्हो टेक्निक आहे. तर ऑपरेशननंतर फिजिओथेरपी पेशंटला किती हवी, त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं असावं, म्हणजे ऑपरेशन आधी तुम्ही कसे चालत होतात तेव्हा तुमचे सांधे वक्राकार झालेले असतात, स्नायू शिथिल असतात, पण ऑपरेशननंतर तुम्हाला नवीन सांधे मिळालेले असतात, पाय सरळ झालेले असतात. फिजिओथेरपी करून आपण स्नायूंची ताकदही परत मिळवतो. तर जी व्यक्ती एकदम अशी बदकासारखी चालत असते तीच व्यक्ती ऑपरेशननंतर पूर्ण सरळ चालायला लागते आणि हे ऑपरेशननंतरची रिहॅबिलिटेशन प्रोसेस आपण म्हणतो. तर हे सर्व काही मिळून बनवली गेलेली एक नोव्हो टेक्निक जी स्टॅटिक नाही आहे. म्हणजे मागच्या 9 वर्षात प्रत्येक ऑपरेशन गणिक ही ऑपरेशनमध्ये अजून कशी सुधारणा करता येईल आणि जसं तुम्ही आताच्या काळात किंवा आताच्या जनरेशनला जे म्हणतात की मोबाईल्स हे यांचे व्हर्जन्स चेंज होत असतात किंवा ॲप असतात, त्यांचे दर महिन्याला व्हर्जन्स नवीन नवीन येत असतात, ते अपडेट होत जातात. तसंच ही टेक्निक माझी दर महिन्याला वर्षाला मी सुधारवत चाललो आहे. सुरुवातीला मी 4 दिवसात डिस्चार्ज द्यायचो, नंतर 3.5 दिवसात, आता 2.5 दिवसात डिस्चार्ज देतो आहे. आधी काही कॅथेटरचा वापर व्हायचा, आता कुठलंही कॅथेटर वापरलं जात नाही. आधी एक स्पायनल ॲनेस्थेशिया अधिक ॲपिड्युरल ॲनेस्थेशिया म्हणजे 2 प्रकारच्या गोष्टी भूल देण्यासाठी वापरल्या जायच्या, आता फक्त स्पायनल ॲनेस्थेशियात सर्जरी शक्य झाली आहे. अशा कितीतरी सुधारणा आपल्या ह्या सर्जरीत होत चालल्या आहेत आणि ही एक निरंतर प्रोसेस आहे. ही कुठली नोव्हो टेक्निक ही जर 2020मध्ये काही होतं तर 21मध्ये अजून सुधारली, 22मध्ये अजून सुधारत जाईल. अगदी सर. आत्ताच तुम्ही हे नोव्हो टेक्निकबद्दल अगदी थोडक्यात आणि खूप चांगल्या पद्धतीत जे समजून सांगितलं आणि प्रेक्षकांना ते खूप समजलंही असेल. तुम्ही नोव्हो टेक्निकने ऑपरेट केलेला एक पेशंटचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो आपण बघूया. माझं नाव भारती प्रभाकर चिंचोले. पण मला खूपच त्रास होता चालायला, बसायला, उभं राहायला. चालताना खूपच वेदना होत होत्या, बसायला जमत नव्हतं. माझं दोघी गुडघ्यांचं ऑपरेशन डॉक्टर जयेश सोंजे यांनी ओकाड हॉस्पिटल आहे तिथं केलेलं आहे. ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालवायला लावलं त्यांनी. ट्रीटमेंट खूपच चांगली आहे. अगदी सरांकडनंही तुम्ही जाणून घेतलं नोव्हो टेक्निकबद्दल आणि आत्ताच तुम्ही हे बाईटही ऐकलं. तुम्हालाही गुडघेदुखीची काहीही समस्या असेल आणि तुम्ही घाबरत असाल शस्त्रक्रियाला तर नक्की वोकाड हॉस्पिटलला एकदा संपर्क करा, सरांशी एकदा नक्की भेट द्या. सर, यशस्वी होतात शस्त्रक्रिया, तुम्ही यशस्वी केल्या आहेत शस्त्रक्रिया, हे अगदी खरं आहे. पण काही लोकांना शस्त्रक्रिया करण्याआधीच असं असतं खूप समज आणि गैरसमज असतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर ते समज गैरसमज त्यांचे कितपत योग्य आहेत? जेव्हा सर्जरी भारतात जस्ट आली होती त्यावेळेला ह्या सर्जरीबद्दल भरपूर गैरसमज होते आणि बऱ्याच महत्त्वाचा गैरसमज हाच होता की ती सर्जरी करून काही फायदा होणार नाही, उलट जे आहे तेही खराब होऊन जाईल.
तर आज फार अवेअरनेस वाढला आहे, मेडिकल सायन्स खूप ॲडव्हान्स झालं आहे, तसंच हे ऑपरेशन पण तितकंच ॲडव्हान्स झालं आहे. तर तुम्हाला 100% रिझल्ट कसा देता येईल याचाच कल असतो. महत्त्वाचा गैरसमज मांडीवरून बसता येत नाही, तर तो आता मी पूर्ण दूर केला आहे. माझ्या जवळपास सगळेच पेशंट मांडीवरून सहज बसतात. बऱ्याच लोकांना वयोमर्यादा सांगितली जाते की ह्याच वयात ही सर्जरी केली गेली पाहिजे, तर तसं काही नाही आहे. ज्या व्यक्तीची खुर्च्या 100% ज्या दिवशी दिसते त्या दिवसानंतर तो कधीही त्या ऑपरेशनसाठी पात्र असतो. मग ते 50शीत असो, 60ीत असो किंवा 70ीत असो. नंतर बऱ्याच लोकांमध्ये हा पण गैरसमज आहे की जर सर आम्हाला BP डायबेटीस आहे, हृदयाचा त्रास आहे, तर ते करणं योग्य राहील का? तर 100% या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवूनच आपण ती शस्त्रक्रिया करतो. त्यामुळे हाही गैरसमज काही बाळगण्यासारखा नाही आहे. मी मॅक्झिमम आतापर्यंत 90-91 वर्षांच्या बाबांचंही ऑपरेशन केलं आहे आणि त्यांनाही व्यवस्थित चालवलं आहे. अगदीच खूपच छान असं मार्गदर्शन तुम्ही आज दिलं आहे नोव्हो टेक्निकबद्दल. आणि ही जी भीती आहे लोकांच्या मनात शस्त्रक्रियेला घेऊन, ती नक्की निघाली असेल याचीही मला खात्री आहे. तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन, खूप सोप्या भाषेत मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी तुम्हाला आधीही सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते की वोकार्ड हॉस्पिटल नाशिक आहे. त्याचा पत्ता आमच्या स्क्रीनवरती चालतोय, त्यांचे संपर्क क्रमांक, त्यांची वेबसाईट आमच्या स्क्रीनवरती आहे. ती वेबसाईट बघा, पत्ता नोट करून घ्या आणि नंबरही नोट करून घ्या. वोकार्ड हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, अस्थिरोग आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया, मेंदू आणि मणके विकार, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र, बालरोग, पोट आणि यकृत विकार, पचनसंस्थेच्या शस्त्रक्रिया, किडनी विकार, तसंच क्रिटिकल केअर असे सर्व विभाग आहेत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तिथे होतात. तर नक्कीच वोकार्ड हॉस्पिटलला संपर्क करा. अजूनही मी येणार आहे सामसंजीवनीमध्ये अगदी नवीन विषय घेऊन, पण आज वेळ झाली इथेच थांबायची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.